धुळे माजी आमदार यांच्या मुलाच्या घरात अज्ञात चोरट्याने केली हातसफाई। माजी शिक्षक आमदाराच्या मुलाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केल्याची घटना आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। चोरांनी रोख रकमेसह चांदीची मूर्ती व नाणी चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। देवपूर भागातील वलवाडी परिसरातील धंदाई नगर प्लॉट नंबर 16 या ठिकाणी माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचा मुलगा चेतन कुमार सोनवणे यांचा बंगला आहे। चेतन कुमार हे व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक झाल्याने ते धुळे येथील बंगल्यात येत असतात। आज सकाळी सोनवणे यांच्या घरी नेहमीप्रमाणे सफाईसाठी आलेल्या महिलेला घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी तात्काळ नाशिक येथे सोनवणे यांना कळवले। घरात चोरी झाल्याची माहिती चेतन कुमार सोनवणे यांनी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिली। त्यांनी मला कळवल्यानंतर मी बाहेरगावी असताना 8:30 पर्यंत इथं पोहोचलो। पोलिसांना कळवले, पोलीस कर्मचारी येऊन गेले। त्यांनी आता डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स यांना पाठवलेलं आहे। साधारण चांदीचा गणपती, काही कॅश व नाणी स्वरूपातील काही कॅश आणि मोबाईल जुने असं आमचं नुकसान झालेलं दिसतंय। पोलीस सहकार्य करतायत आणि आम्ही समाधानी आहोत। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।